जय हिंद मित्रांनो. आता मुंबईमध्ये वादावाद चाललेले आहे भाषेच्या बद्दल. महाराष्ट्रीयन लोक म्हणतात की रिक्षा चालकाला मराठी यायलाच पाहिजे. आता तुमचं मत काय ते कमेंटमध्ये पक्का सांगा. माझ्या मते तर यायलाच पाहिजे. आपण जे बी राज्यात राहतोय त्यातली भाषा थोडी का होईना यायला पाहिजे. पण भाषा का शिकायची माहिती आहे का? एक आवड म्हणून शिकायची. कारण मला बी ही भाषा येते या. आपली तर भाषा आपली यायलाच पाहिजे. तर दुसरे जर भाषा आल्या की आपल्या ज्ञानामध्ये वाढ होते ना, तर आपण का नाही शिकायची? मग कशाचं घमंड करायचं? अरे मोदीजी महाराष्ट्रात येऊन मराठी बोलतात, बंगालमध्ये गेले तर बंगाली बोलतात, यूपीमध्ये गेले तर यूपी भाषा बोलतात. शिका ना भाई, शिका, इथनं शिका. जर आपला फायदा होत असेल, आपण जिथं खात असेल, राहत असेल, पित असेल, तर तिथली भाषा शिकायला काय प्रॉब्लेम आहे? तुमच्या भाषेमध्ये ज्ञानाची वाढच होणार, कमी होणार आहे. पण तुम्ही म्हणला की जिद्दीला अडवून मला शिकायचीच नाही, हे शिकणारच नाही, मी माडे बोलणारच नाही, मग चुकीचं आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकारने जे निर्णय घेतला आहे ते योग्य आहे. अरे बाबा, व्यवसाय करणाऱ्यांनो, रिक्षा चालकांनो, जे पण काय ते तुमच्याशी मराठी माणसाच्या तालुक्यात जास्त येणार आहे, तर बोला ना मराठी. काय फरक पडतोय? तुडकं बुटकं बोला. घमंड बाळगू नका. घमंड मी मराठी बोलणारच नाही, तर ही चुकीचं आहे. मी खरंच गुजराती, मारवाडी ह्या लोकांना मानतो. आमची इथं जिलेबीची दुकान त्यांची आहे, ती कपड्याची आहे, ती ही आहे ती. आम्ही जरी हिंदी बोललो तर ती मराठी बोलते ती, कारण ती त्यांना व्यवसाय करायची. ठीक आहे, आज अशीच नाही ती मोठी झाली. त्यांच्यात हाच फरक आहे. जास्त काय नाही तर 2 शब्द पक्का मराठी बोलणार तुम्ही जरी हिंदी बोललात तरी. कारण त्यांना माहीत आहे आपण शाळा कमी शिकलो असेल चालेल, पण जर राज्य आणि व्यवसाय करायचा असेल तर ज्या प्रांतात राहतो तिथली भाषा यायलाच पाहिजे. ठीक आहे. तर मग बिहारवाले असू द्या, यूपीवाले असू द्या, तुम्ही जिथं आता 4 वर्ष 10 वर्ष जे पण काम करताय, जे पण जे व्यवसायाचा, शिकायला काय फरक पडतोय? आम्ही जे काही व्यवसायाने तुमच्याकडे आलो तर तिथला एखादा माणूस बिहारी बोलला तर चांगलं वाटते ना, आपण बोलायचं. इकडं आलं की इकडचं बोलायचं. का तुम्ही जिद्दीलाच अडवून बसणार, मी नाही शिकणार, काय करायचं ते करून दाखवा? अरे कुणाच्या नादी लागून स्वतःचं आयुष्य बरबाद करू नका. एखादा कोणतरी आंदोलनाला पुढं राहील, एखादी स्वतःची पोळी भाजून घेईल, तो स्वतः मोठा होईल, तुम्हाला रिक्षा 10 घेऊन देईल. ठीक आहे, तुमच्याकडून हप्ता तो घेईल, पण तुमचं काय? तुमच्या बायका पोराचं काय? त्याची पोरं इंग्लिश मिडियमला नव्हं मोठमोठ्या शाळेत शिकते ती, पण तुम्ही त्यांच्या नादी लागून तुमच्या पोरांना जिथं शिकवत आहे तिकडं शिक्षण घेणं मुश्किल आहे. कारण यूपी असो, बिहार असो, सगळीकडे शिक्षणाची अवस्था तीच आहे, किंवा महाराष्ट्रात. आपल्या मुलांना बाळांना जर चांगलं शिकवायचं असेल तर व्यवसायामध्ये तुम्ही जिथं आहे तिथं ती भाषा बोला. आणि त्या भाषेचा प्रेमानं बोललं तर पुढलाही माणूस समजून घेतो यार. ठीक आहे. तसा बी तुमच्यावर सगळ्यावर, आमच्यावर सगळ्यावर जास्त वर्चस्व आता इंग्लिशचं व्हायला लागले. ठीक आहे, इंग्लिश बोललं म्हणजे जादा हुशार समजतो आपण. ठीक आहे. त्यासाठी यूपीवाले, बिहारवाले मुंबईमध्ये, पुण्यामध्ये कुठेही रिक्षा चालवताय, चांगला व्यवसाय करताय, करा. ठीक आहे.
पण त्या भाषे शिकून घ्या, चांगलं आहे. आणि कोणाच्या त्या मोर्चात आणि ह्याच्यात शिरण्याचा प्रयत्न करू नका कुणा सांगण्यावरून. तुमच्यातलं एक लीडर बनवतेली आणि मग तो लीडर पुढं जाऊन दाखवून देईल की माझ्यामुळे हे केले ती केले. काही नाही. तुमचा लीडर आज जाऊन समोसा चाय खाऊन येईल आणि तुम्हाला भाषेत ढोकल, मग मोर्चा लांबवल. ठीक आहे. त्याचं घबाड भरलं असेल, त्याचं एखाद्या बँकेत चांगला अकाउंट खुललं असेल, फुल झाली असेल बँक. ठीक आहे. त्यामुळं कुणाच्या नादी लागू नका. आणि मराठी बोला. अरे आम्हाला तर लय आवडतं. मला पर्सनली मला जर UPला गेलं तर UPची भाषा बोलायला आवडेल, बिहारची भाषा बोलायला आवडेल. 2 दिवस उलटं वेगळी भाषा बोलतो ना आपण, पण परत महाराष्ट्रात आलं परत मराठी बोलू. त्यात काय. जिथे व्यवसाय करायचे तिथं भाषेची आट मध्ये जर आली तर काय फायदा नाही. त्यासाठी ती भाषा शिका. त्याने टाईम मागा यार. शिकतोय थोडंसं, होऊन जाईल सर. बोला ना प्रेमानं, होऊन जाईल ना. ते बळजबरी थोडी करते ती. पण कुठल्याही ह्या आंदोलनात ह्याच्यात सहभागी होऊ नका. ठीक आहे. आणि मराठी भाषा बोला. चांगली भाषा आहे, प्रेमाची भाषा आहे. जय हिंद. आणि तुम्हाला कसं वाटलं एक कमेंटमध्ये पक्का सांगा. पण मोरे सरकार HM चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. जय हिंद.